Example 12, find sin pi upon 10. Solution. Now pi upon 10 radian means 180 divided by 10. 180 degree divided by 10 means 18 degree. Now let theta equal to pi by 10 means 18 degree. Therefore 2 theta means 2 into 18 degree equal to 360 degree, and 3 theta equal to 3 into 18 degree equal to 54 degree. 2 theta plus 3 theta, 2 theta plus 3 theta equal to means 36 degree plus 54 degree equal to 90 degree. 2 theta plus 3 theta means 90 degree. Therefore 2 theta equal to 90 degree minus 3 theta. आता इथे आपल्याला थीटा काढायचं आहे, थीटा साइन थीटा काढायचं आहे. साइन पाय बाय 10 मीन्स साइन थीटा काढायचं आहे. तिथे आपण दोन्ही बाजूला काय करायचं आहे, साइन फंक्शन घ्यायचं आहे. साइन 2 थीटा इंटू साइन 90 डिग्री मायनस 3 थीटा. नाउ साइन 2 थीटा मीन्स 2 साइन थीटा कॉस थीटा, and साइन 90 डिग्री मायनस 3 थीटा मीन्स साइन पाय बाय 2 मायनस 3 थीटा. आता इथे हे अलाइड अँगल्स झालेत. अलाइड अँगल्सचा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. साइन 90 मायनस 3 थीटा मीन्स साइन पाय बाय 2 मायनस 3 थीटा. नाउ हियर n is odd. Here n equal to 1. Therefore it is equal to cos theta plus minus cos theta. But here theta angle is 3 theta. Therefore cos 3 theta. Now this sign depends upon plus or minus, this sign depends upon angle in which quadrant it lies. Now pi minus pi upon 2. Pi upon 2 means 90. 90 minus 30 means this angle lies in first quadrant. Pi upon 2 minus 3 theta. And in first quadrant all trigonometric functions are positive. Therefore take here positive cos 3 theta. Cos 3 theta. तर इथे आपण ट्रिग्नोमेट्रिक अलाइड अँगल्स साठी जो फॉर्म्युला वापरतो तो वापरलेला आहे. साइन n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा. इथे n जेव्हा ऑड असेल, जेव्हा विषम संख्या असेल तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता इथे पाय बाय 2 आहे म्हणजे ते n इक्वल टू 1 आहे. याचा अर्थ इथे n हा ऑड नंबर आहे. 1 इज ऑड नंबर. देअरफॉर साइनचे इथे कॉस होणार आहे. मग कॉस थीटा, इथे अँगल 3 थीटा आहे म्हणून आपण कॉस 3 थीटा घेतला प्लस मायनस कॉस 3 थीटा. पण आता ही प्लस मायनस साइन कशावर डिपेंड आहे, तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते बघायचं. तर हा अँगल फर्स्ट क्वाड्रंटला आहे. 90 अंशापेक्षा हा अँगल कमी आहे. 90 वजा 3 थीटा. मग हा अँगल येतो फर्स्ट क्वाड्रंटला, आणि फर्स्ट क्वाड्रंटला इकडे वाय ऍक्सिस वर सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि एक्स ऍक्सिस वर सुद्धा सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, आणि सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे फर्स्ट क्वाड्रंटला पॉझिटिव्ह असतात. म्हणून इथे साइन पण काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणून आपण इथे पॉझिटिव्ह कॉस 3 थीटा घेतलेले, म्हणजे साइन 2 थीटा इक्वल टू कॉस 3 थीटा इक्वल टू कॉस 3 थीटा. तर साइन 2 थीटा म्हणजे इथे सुद्धा आपल्याला फॉर्म्युला पाठ करायचा आहे. साइन 2 थीटा इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा. जे डबल अँगल चं साइन फंक्शन आहे तर त्याचा फॉर्म्युला 2 साइन थीटा कॉस थीटा. आता इथे ट्रिपल अँगल आहे हा 3 थीटा. मग ह्याच्यासाठी पण आपल्याला माहिती फॉर्म्युला आहे. कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला काय आहे, 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा मायनस 3 कॉस थीटा. आता हा सुद्धा फॉर्म्युला तुम्ही पाठ करायचा आहे. कॉस 3 थीटा इक्वल टू 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. आता हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता ह्या
इक्वेशनला आपण कॉस थिटाने भाग देऊ. डिवाइड बोथ साइड बाय कॉस थिटा. मग इथे कॉस थिटाने आपण ह्याला डिवाइड केलं, इथे पण डिवाइड केलं कॉस थिटाने. मग इथे फक्त 2 साइन थिटा राहणार. 2 साइन थिटा इक्वल टू, आता इथे कॉस क्यूब थिटा आहे, मग इथला एक कॉस थिटा इथे कट होईल, म्हणजे 4 कॉस स्क्वेअर थिटा आणि इथला कॉस थिटा कट होऊन इथे फक्त 3 राहतील. आता हे इक्वेशन आपल्याला मिळालेले. आता कॉस स्क्वेअर थिटाच्या ऐवजी आपण आता इथे साइन मध्ये ह्याचं कन्व्हर्शन करून घेऊ, कारण आपल्याला साइन काढायचंय फंक्शन. साइन पाय बाय 18 म्हणजे साइन 18 ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग इथे कॉस स्क्वेअर थिटा मीन्स इथं परत आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आयडेंटिटी वापरायची. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. पुट कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 2 साइन थिटा इक्वल टू 4 इन ब्रॅकेट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस 3. आता इथे 4 नी 1 ला मल्टिप्लाय करायचं, 4 नी साइन स्क्वेअर थिटाला मल्टिप्लाय करायचे. आता इथे 4 मायनस 3 म्हणजे 1. मग 2 साइन थिटा इक्वल टू 1 मायनस 4 साइन स्क्वेअर थिटा. आता ही टर्म तिकडे नेऊ, ही टर्म तिकडे नेऊ, म्हणजेच 4 साइन स्क्वेअर थिटा प्लस 2 साइन थिटा मायनस 1 इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आलेलं आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि ह्याच्यामध्ये हा जो साइन थिटा आहे हा आपल्याला इथे काढायचा. म्हणजे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपल्याला काय काढायचंय, रूट्स काढायचे. त्यासाठी फॉर्म्युला काय आहे तर मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. तर इथे आपल्याला कोएफिशिएंट घ्यायचे. पहिल्यांदा a इक्वल टू 4, b इक्वल टू 2 and c इक्वल टू -1. Therefore sin theta equal to minus b is here 2 plus minus b square means 2 square minus 4 into a is 4 and c is -1 divided by 2 into a means 4. आता ह्याचं आपण एक कॅल्क्युलेशन करून घेऊ आधी. b square minus 4ac means 4 minus 4 into 4 16 आणि -16 means 4 plus 16 equal to 20 root square root of 20 and square root of 20 means 4 into 5 means 2 root 5. तर ह्याचा आन्सर काय आलं 2 root 5. b square minus 4ac equal to 2 root 5. 2 plus minus 2 root 5 divided by 2 into 4. आता इथे 2 divided by 2 आहे, 2 divided by 2 आहे, तिथे हे कट होतील. मग 1 plus minus square root of 5 or root 5 divided by 4 equal to sin theta and here theta is pi by 10. Now इथे आता आपल्याला कोणती साइन घ्यायची, प्लस घ्यायची का मायनस घ्यायची, हे कशावर डिपेंड आहे, तो अँगल कोणत्या क्वाड्रंटवर आहे, क्वाड्रंट मध्ये आहे. आता थीटा अँगल हा पाय बाय 10 आहे, तर हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे, 18 डिग्री अँगल हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार आहे. त्याच्यामुळे इथे आपण फक्त पॉझिटिव्ह साइन घ्यायची, निगेटिव्ह साइन घ्यायची नाहीये. Therefore sin pi by 10 equal to 1 plus root 5 divided by 4. The negative sign राहिली.